नमस्कार. DM स्टोरी टेलर या आपल्या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच DM स्टोरी टेलर या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण बालभारतीमधील इयत्ता तिसरीतील शिरीष कुमार हा धडा आपण ऐकणार आहोत. चला तर मग ऐकूया शिरीष कुमार. पश्चिम खानदेशातील नंदुरबारमधील ही गोष्ट. सकाळी सकाळीच आजीने शिरीषला हाक मारली. शिरीष, येतोस का लाडू वळायला? ती म्हणाली. आजी, आज मला शाळेत लवकर जायचं आहे. झेंडा घेऊन आम्ही सारे शाळेतून बाहेर पडू आणि मिरवणूक काढू. आज 9 सप्टेंबर, महिना झाला चलेजाव चळवळीला. इंग्रज या देशातून जाईल का? आजी म्हणाली. आम्ही त्याला घालू, त्यासाठी वाटेल ते करू अथवा मरू. आधी आजीला मदत कर. लाडू वळ. शिरीष हा सर्वांचा लाडका मुलगा होता. शाळेतील त्याचा अभ्यास चांगला होता. तो हस्तलिखित पत्रिकेत लिहायचा. मुलांना जमवून खेळ खेळायचा. घरी स्वयंपाकात मदत करायचा. विजेचा दिवा बिघडला तर दुरुस्त करायचा. शिरीषला अशा अनेक गोष्टी करता येत. शिरीष लाडू वळत बसला. दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे कसला तरी घरगुती कार्यक्रम होता म्हणून तयारी चालली होती. घड्याळात 11 वाजले. ताडकन शिरीष उठला. आजी, जातो ग, असे म्हणून तो निघून गेला. शाळेत मुले आली होती. शिरीष येताच सारी त्याच्या भोवती जमली. शिरीष, ते बघ पोलीस. सरकारने मिरवणुकीला झेंडा न्यायला बंदी घातली आहे, एका मुलाने माहिती दिली. असू दे बंदी, पोलीस काय करतील? फार तर लाठीमार करतील, मिरवणूक उधळून लावतील. एवढंच ना, आपण भ्यायचं नाही. आपल्या देशाचे आपण शूर शिपाई आहोत. शिरीषने सर्वांना गोलाकार उभे केले. एकाच्या हातात झेंडा दिला. इतक्यात एक पोलीस झेंडा हिसकवायला आला. त्या मुलाने तो दुसऱ्याच्या हातात दिला. पोलीस तिथे गेला, तोच झेंडा तिसऱ्याच्या हातात. पोलीस चिडला आणि तणतण निघून गेला. मुलांनी जय जयकार केला. करेंगे या मरेंगे, 40 कोट नहीं दबेंगे, असा जयघोष झाले. मिरवणूक सुरू झाली. दारातून खिडक्यांतून मोठी माणसे लहान मुलांची हिंमत पाहत होती. मिरवणूक मुलींच्या शाळेजवळ आली. वर्गावर्गातून सगळ्या मुली बाहेर पडल्या. जयघोष करत त्या मिरवणुकीत सामील झाल्या. मिरवणूक कोर्टाजवळ आली आणि शिरीषने तिथे भाषण सुरू केले. वकील मंडळी बाहेर येऊ ऐकू लागली. भाषण संपले आणि मिरवणूक पुढे गेली. तेवढ्यात पाठीमागून लाठीमार आणि गोळीबार करत पोलीस आले. मुलांची पांगापांग झाली. काही धीट मुले उभी होती. काही मुली न भिता न पळता गल्लीच्या तोंडाशी उभा होत्या. पोलीस तिथे पोहोचले. विजेप्रमाणे शिरीष तिथे आला आणि म्हणाला, आधी आम्हाला मारा, मुलींवर काय गोळ्या झाडता? ही माझी छाती उघडी आहे. अधिकाऱ्याने चिडून गोळी झाडली, पण नियम चुकला. जरा नीट नियम धरा, गोळ्या संपल्या नाहीत ना? शिरीषने विचारले आणि त्या अधिकाऱ्याने जवळून गोळ्या घातल्या. बाळ शिरीष पडला. आणि हा कोण? हा लालदास, शिरीषचा प्राणापेक्षाही आवडता मित्र. गोळी लागून तोही पडला. झाडाआड 10 वर्षाचा धनसुखला उभा होता. त्यालाही भोसकून ठार करण्यात आले. हा शशीधर आणि हा 8 वर्षाचा घनश्याम, त्यांनाही गोळी लागली. पाणी पाणी, शिरीषीन स्वरात म्हणाला. लोकांच्या डोळ्यात पाणी आले. एकाने पाणी आणले. तेवढ्यात पोलीस अधिकारी गरजला, खबरदार, पाणी द्यायला पुढे याल तो गोळ्या घालू. भारत मातेला स्वातंत्र्याचे अमृत मिळावे म्हणून त्या मुलांनी प्राण दिले. पाणी पाणी करत, स्वराज्य स्वातंत्र्य म्हणत, महात्माजींचे नाव ओठावर खेळवत त्या मुलांनी मरण पत्करले. ते अमर झाले. धन्य ती तेजस्वी मुले, धन्य तो शिरीष कुमार आणि धन्य त्याचे ते बाल सवंगडी. आपला हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून सांगा. धन्यवाद.